तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाही आहेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. परतीच्या पावसामुळे शेतकरी त्रस्त. सायंकाळी मेघगर्जनेसह होणाऱ्या पावसामुळे भात शेतीचं नुकसान, शेतकरी हवाल देईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महामार्गाच्या जागेत अतिक्रमण केलेल्या स्टॉल धारकांना नोटिसा. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नोटिसींमुळे स्टॉल धारक धास्तावले. सलमान खान गोळीबार प्रकरणातील चौकशीत महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता. गोळीबार प्रकरणातील 6व्या आरोपीला पनवेल न्यायालयाने सुनावली 4 दिवसांची पोलीस कोठडी. आणि राजन तेलींनी दिली भाजपला सोडचिठ्ठी. पेटवली मशाल. तेलींच्या कार्यालयातून भाजपचे बॅनर हटवले. पाहुयात सविस्तर वृत्त. मान्सूनच्या परतीची तारीख जवळ आली असतानाही परतीचा पाऊस मात्र काही केल्या राज्यातून काढता पाय घेताना दिसत नाही. कोकणात परतीच्या पावसाचा जोर कायम असून सकाळच्या वेळी हलकी थंडी जाणवत असून दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका तर सायंकाळच्या वेळी आभाळ भरून येऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस असं चित्र गेले काही दिवस पाहायला मिळते. पावसाचा जोर असा सुरू राहिला तर येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागण्याची भीती आता व्यक्त केली जाते. अवकाळी पावसाचा फटका कोकणात बसला असून खास करून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसानं जोर धरलाय. यामुळे भात कापणीला आलेले शेताचं नुकसान झालंय. या उगवलेल्या भातावर अवकाळी पावसानं कहर केल्यानंतर भाताला पुन्हा कोंब आल्याचं चित्र राजापूर तालुक्यामध्ये पाहायला मिळाले. येथील शेतकऱ्यांची आज शिवसेना नेते किरण सामंत यांनी भेट घेऊन प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आपली कैफियत किरण सामंत यांच्यासमोर मांडली. कोकणातील शेतकऱ्यांचं नुकसान झालं असल्याचं लक्षात असून राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनीच आचारसंहितेपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोकणातील शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे असं सांगत तात्काळ प्रशासनाने शेतकऱ्यांच्या शेतीचं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करावे अशी मागणी यावेळी किरण सामंत यांच्या माध्यमातून करण्यात आली. शेतकऱ्यांना किरण सामंत यांनी आपण शेतकऱ्यांसोबत असल्याचा शब्द देत नुकसानाची भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. यावेळी सेनेचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठीचा कार्यक्रम 15 ऑक्टोबर रोजी घोषित केलाय. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आणलेली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालय किंवा शैक्षणिक संस्था तसेच सार्वजनिक ठिकाणच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालय स्थापन करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 नुसार जिल्हा दंडाधिकारी एम देवेंद्र सिंग यांना प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून त्यांनी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच 25 नोव्हेंबर 2024 पर्यंत निर्बंध घालण्यात येत असल्याबाबतचे आदेश दिलेत. प्रत्येक इसमावर हे आदेश लागू करणे शक्य नसल्यानं हे एकतर्फी आदेश ध्वनिक्षेपकावर पोलीस विभागानं जाहीर करून त्यास प्रसिद्धी द्यावी असे आदेशात सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चौपदरीकरण पूर्ण झालंय, पण या चौपदरीकरणाच्या बाजूला महामार्गाच्या जागेत अनधिकृत स्टॉल मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेत. आता स्टॉल हटवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून स्टॉल धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या. हे स्टॉल काढण्यात यावे असंही सांगण्यात आलंय. त्यामुळे महामार्गालगत असलेले स्टॉल धारक धास्तावलेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्वी महामार्ग हा दुपदरी होता. त्यानंतर हा महामार्ग आता चौपदरी झालाय. त्यामुळे या महामार्गावरील वाहनांचा वेग जास्त असतो. दुपदरीकरण असताना सुद्धा महामार्गालगत स्टॉल होते. अनेक अपघातही घडलेत. आता चौपदरी महामार्गाच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणावर स्टॉल धारकांनी स्टॉल उभारले आहेत. या स्टॉल धारकांना आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून नोटिसा बजावण्यात आल्यात.
महामार्गावर अनधिकृत बांधकाम करून स्टॉल उभारण्यात आले आहेत। ही नोटीस मिळाल्यापासून 7 दिवसात हे स्टॉल काढावेत, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात येईल आणि हा खर्च स्टॉल धारकांकडून घेण्यात येईल असे या नोटिसीद्वारे सांगण्यात आले। या नोटिसीमुळे स्टॉल धारक धास्तावलेत। कोकणामध्ये जो दुपदरीकरण जो पहिला हायवे होता त्यानंतर चौपदरीकरण झालं तेव्हा वाटलं होतं की कोकणचा विकास होईल। कोकणचा विकास होईल की नाही होईल ते पुढचा काळ ठरवेल, पण आज अशी परिस्थिती आहे। आज कोरोनाचं संकट अख्ख्या जगावरती आलं आणि लाखो लोकांचे आणि युवकांचे रोजगार आज निघून गेले। त्यामुळे काही लोक जे मुंबई स्थित होते ते त्यांना गावाकडे परतावं लागलं रोजगाराअभावी। मग इथे आल्यानंतर काही युवकांनी काही तरुणांनी या हायवेच्या बाजूला दोन्ही बाजूला वडापावच्या गाड्या, चहाचा स्टॉल किंवा कलिंगडाचे असे छोटे मोठे स्टॉल लावून ते रोजगार या ठिकाणी करू पाहत आहे। तर आता ही शासनाने नोटीस काढली आहे आपले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने की जे स्टॉल हटवायचे म्हणजे ज्यांनी जर तुमच्या ॲक्वेरेशनच्या जागेमध्ये जर प्रॉपर बांधकाम केलं असेल तर तुम्ही ते अवश्य काढा। परंतु छोटे मोठे स्टॉल धारक आहेत, समजा आता एक वडापावची गाडी आहे, चहाचा एखादा गाडा आहे किंवा कलिंगडाचे असे स्टॉल लागतात, ते तात्पुरते सिजनेबल असतात आणि तुम्ही रोजगार पण लोकांना देणार नाही आणि जर कोकणातला युवक काहीतरी करू पाहतोय तर ते पण तुम्ही करू देणार नाही, ते कसं चालेल? असे जे छोटे मोठे उद्योगधंदे चालले ज्यांचे प्रॉपर नाहीये, त्यांचं बांधकाम नाहीये, परंतु साध्या मेढीवरती किंवा सिमेंटच्या पोलवरती उभे केलेले असे शेड्स आहेत, त्यामध्ये त्यांना रोजगार निर्मितीसाठी असे उद्योगधंदे करायला काहीच हरकत नाही। तर शासनाने याचा विचार करावा। रिकामी आहे, नोकरी धंदा काय नाही। ते मुंबईला होते, मुंबईला ज्यांचा रोजगार गेला त्यामुळे ते गावी आले, येऊन छोटा मोठा त्याने लहानसा एक गाळा चालू केला, चहाची टपरी घातली। त्यांची मुलाबाळा आहेत, म्हातारे आई वडील आहेत, ते आणि दुसरीकडे कुठे करणार? कामधंदा कुठे करू शकत नाही, त्या वयात त्यांना काम मिळत नाही। ते ह्या करून त्यांच्या समोरची जागा किंवा हायवेची जागा, हायवेच्या बाजूची जागा जिथे त्यांचा 4 पैसे भेटतील तिथे ते आपला रोजगार निर्मिती करून आपला उदरनिर्वाह करतात। आणि ते खास करून त्यांची मुलं आहेत, शाळेत जाणारी आहेत, वयस्कर त्यांचे वृद्ध आई वडील आहेत, त्यांचा उद्याचा भविष्य काय त्याच्यासाठी शासनाने असं एकतर रोजगार निर्मिती इकडे करावी कोकणामध्ये। कोकणावर सगळं शासनाचा इकडे सरकारचा इकडे प्रेम आहे, तर इकडे नोकरी धंदा युवकांना मिळून दे ना। जर नोकरी धंदा भेटला, कंपनी आले तर ते आपोआप ते हे छोटे मोठे धंदे आपोआप बंद होतील। रोजगार पण नाही आणि ज्याचा हातावर पोट आहे ते बिचारे काय करणार? त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही। पर्याय आधी उपलब्ध करावा शासनाने, नंतर हे सर्व आहे ते कायदेशीर कारवाई करत काही एक हरकत नाही। रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातील डोलवी येथे असलेल्या JSW कंपनीमध्ये होत असलेल्या प्रदूषणाबाबत उपाययोजना करण्यासाठी रायगड जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा पेण तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत पाटील आणि स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून हे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करणारे पत्र चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी पवार यांच्याकडे देण्यात आले। तसेच तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली। या प्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष राजेंद्र म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस देवेंद्र म्हात्रे, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिनेश म्हात्रे, बीड शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण पाटील आदी उपस्थित होते। या प्रांत ऑफिसला पवार साहेबांकडे JSW कंपनीमधनं होणाऱ्या प्रदूषणाच्या संदर्भामध्ये आम्ही पत्र दिलेलं आहे। या JSW कंपनीमधून प्रचंड प्रमाणात प्रदूषण होतं आहे, हे वारंवार सिद्ध होऊन सुद्धा या ठिकाणी प्रदूषण रोखण्यासाठीची अंमलबजावणी दुर्दैवानं होत नाही। आता ती का होत नाही याबद्दल शंकेला जागा आहे। खरं म्हणजे विविध इथे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, माजी मंत्री आहेत, इतर लोकप्रतिनिधी आहेत। वास्तविक पाहता त्या लोकांनी त्या वेळेला हा प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित केला, परंतु दुर्दैवानं या प्रदूषणाच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होत असताना कंपनीकडनं दिसत नाही। म्हणून या कंपनीला काही आम्ही सुझाव दिलेले आहेत, काही गोष्टी कशा प्रदूषण रोखायचं या दृष्टिकोनातनं त्याच्यावर कशी अंमलबजावणी करता येईल, किती प्रदूषण होतं आहे
या दृष्टिकोनातनं प्रांत ऑफिसला आम्ही सांगितलेलं आहे की आपण त्यांच्याबरोबर चर्चा करावी आणि प्रदूषण या ठिकाणी अत्यंत कमी कसं होईल या दृष्टिकोनातनं आपण उपाययोजना करावी. सलमान खान गोळीबार आणि फार्म हाऊस रेकी प्रकरणात पनवेल पोलिसांनी अटक केलेल्या 6व्या आरोपीला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आलं. सुख्या कालव्या उर्फ सुखबीर बलवीर सिंग याला न्यायालयात हजर करण्यात आलं. काल त्याला हरियाणातून पनवेल पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. पोलिसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुख्या कालव्याची कसून चौकशी केली जाणार असून या चौकशीत काही महत्त्वाचे खुलासे देखील होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील अनेक गावात सध्या गवारेड्यांचा मुक्त संचार पाहायला मिळतोय. लांजा तालुक्यातील पुनस, खावडी यांसारख्या गावात या गवारेड्यांचं वारंवार दर्शन होत आहे. आधीच परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि दुसरीकडे या गवारेड्यांच्या मुक्त संचारामुळे शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. देशातील कोट्यावधी रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने आपल्या रेल्वे तिकीट बुकिंगच्या नियमात अत्यंत महत्त्वाचा बदल केलाय. आता 120 दिवसांऐवजी 60 दिवस आधी तुम्ही तिकीट बुकिंग करू शकता. रेल्वे मंत्रालयानं नुकतेच या संदर्भात नोटिफिकेशन काढले आहे. त्यानुसार ॲडव्हान्स रिझर्वेशनचा कालावधी कमी करण्यात आलाय. यामुळे प्रवाशांना ॲडव्हान्स तिकीट बुक करण्यासाठी खूप कमी वेळ मिळणार आहे. रेल्वेने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार 1 नोव्हेंबर 2024 पासून ट्रेनच्या तिकीट रिझर्वेशनसाठी आता 120 दिवसांचा कालावधी नसेल. त्याऐवजी तुम्हाला 60 दिवस आधीच तिकीट रिझर्वेशन करता येणार आहे. 120 दिवसांच्या ARP अंतर्गत 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत केलेली बुकिंग कायम राहणार आहे. नवा नियम नोव्हेंबरपासून लागू होणाऱ्या बुकिंगवर असेल. ताजसारख्या काही दिवसांच्या कालावधीने चालणाऱ्या ट्रेनसाठी हा नियम नसणार आहे. यासह वेळ झाली आहे बुलेटिनमध्ये एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट. नवीन स्टॉक उपलब्ध. शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजिअरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या. बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या. तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध. आमचा पत्ता बाजारपेठ, खेड. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख राजन तेलींनी राजीनामा दिलाय. राजन तेली यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय, तर त्याचबरोबर सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा देखील त्यांनी राजीनामा दिला असून त्यांनी आज संध्याकाळी मातोश्रीवर जात उभाटा शिवसेनेत प्रवेश केलाय. राजन तेली यांनी आपल्या कार्यालयातील भाजपचे फोटो आणि बॅनर देखील हटवलेत, तर शिवसेना पक्षप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे फोटो कार्यालयात लावण्यात आलेत. अखेर राजन तेलींनी भाजपला रामराम ठोकलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र पाठवून त्यांनी हा राजीनामा दिलाय. राजन तेलींसोबत भाजपमधून उभाटा सेनेत कोण कोण प्रवेश करणार याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. श्रीवर्धन मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटानं दावा केल्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. श्रीवर्धन मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचीच लढत होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर श्रीवर्धन मतदारसंघात अदिती की अनिकेत हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, परंतु अनिकेत तटकरेंची तरुणाईमध्ये क्रेज आहे असं मत समीर शेडगे यांनी व्यक्त केलंय. एकंदरीतच श्रीवर्धन मतदारसंघात जोरदार राजकीय वारे वाहू लागल्याचं पाहायला मिळतंय. कालच मी पाहिलं किंवा वाचलं का याच्यावरती शिंदे गटाने श्रीवर्धन मतदारसंघावरती दावा केलेला आहे, पण हा दावा सगळं खोटं आहे. मला वाटत नाही आहे. शेवटी तटकरे साहेबांकडे जादू आहे. त्यांनी एक जादू की जप्पी मारली का हे सगळे गप्प बसणार आहेत. कोणी काय झालं तरी शेवटी त्यांच्यामध्ये ती किमया आहे, जे आहे ते आहे. त्यामुळे ज्यावेळी ते बोलतील किंवा ती जादूची जप्पी यांना मारतील त्यावेळी सगळं काय शांत होईल आणि ही लढत
ह्याच्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस ह्याच्यामध्येच होणार आहे. हे शिंदे गट नुसते बोलतात पण ते काही होणार नाही आहे. शेवटी लढत ह्या 2 बलाढ्य उमेदवारांमध्येच होणार आहे. महाविकास आघाडीच्या आता 1 दिवसामध्ये उमेदवार जाहीर होईल, पण मी असं ऐकतोय का ही जागा पवार साहेबांच्या गटाकडे गेलेली आहे, पण अजून काय तसं हे नाही आहे. उद्या ही शिवसेनेकडे पण येऊ शकते. आपल्याला माहिती आहे का शिवसेनेची 50,000 मतं ह्या शिवधन मतदारसंघामध्ये आहे. फार चांगला माहोल आहे. मला वाटतं उद्या पवार साहेबांकडे जरी गेली तरी एखादा शिवसेनेच्या गोटातून उमेदवारी तिथं घेऊन ते लढू शकतात असं मला वाटतंय. तर आम आदमी पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेच्या 2 जागा लढवण्याची इच्छा असल्याचे आम आदमी पक्षाचे गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी सांगून महाराष्ट्रात इंडिया आघाडीला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत असं त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय. आम आदमी पक्षाचे कुडाळ येथे यशोधरा हॉटेलमध्ये पत्रकार परिषद झाली. उबाटा शिवसेना, काँग्रेस, शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत आमची इंडिया आघाडी आहे आणि इंडिया आघाडीमध्ये आम्ही घटक पक्ष असल्यानं या ठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी विविध ठिकाणी सहभाग घेणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर यांनी दिली आहे. एकत्रितपणे काम कसं करायचं हा हेतू समोर घेऊन आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जे जिल्हे आहेत तिथं आपली जी संघटना आहे ती मजबूत करायला लागलो आणि त्याच्यासोबत हाही विचार आहे की इंडिया अलायन्सला जास्तीत जास्त सीट कसे निवडून द्यायचे, त्याच्यात आपला भाग काय असेल, आपला रोल जो आहे इलेक्शन लढविण्यापुरता किंवा सपोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपण काम सुरू केलेलं आहे. सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे आम्ही ह्या जिल्ह्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतो, कारण गोव्यापासून जवळ असल्यामुळे आम्ही जे गोव्यात काम सुरू केलं आहे तुम्हाला आता तुम्ही जर बघितलं असेल, न्यूजपेपर्स बघितले असेल, मीडिया पण बघितलं असेल, तर गोव्यात आज आम आदमी पक्ष इंडिया अलायन्स सोबत जरी आपण लोकसभेला काम केलं तरी आज आम आदमी पक्ष गोव्यात एक मोठा पक्ष म्हणून स्थान निर्माण आम आदमी पक्षाने केलेलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या कर्जत खालापूर येथील शिवसेनेची आढावा बैठक काल पार पडली. यावेळी शिवसेना उबाटा गटाकडून वडवल खणाव तर राष्ट्रीय समाज पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे, शिरवली ग्रामपंचायतचे उपसरपंच विजय ढेबे यांच्यासह ढेबेवाडी आणि बर्गेवाडी येथील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विरोधकांच्या कुठल्याही आमिषाला बळी पडू नका, पुन्हा एकदा कर्जत खालापूर मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी कामाला लागा असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केलंय. राज्यामध्ये होतं या सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये आतापर्यंत आपण जो विकास साधलेला आहे तो आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे. अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण या मतदारसंघाची कामे केलेली आहेत. अनेक कामांना आपण चालना देण्याचं काम हे आतापर्यंत आपण या ठिकाणी केलेलं आहे. मोठा भरीव निधी आतापर्यंत या मतदारसंघामध्ये आपण उपलब्ध करून दिलेला आहे. मला तुम्हाला साऱ्यांना सांगायला अभिमान वाटतोय की या राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने या मतदारसंघामध्ये आतापर्यंत काल परवा आचारसंहिता लागली तोपर्यंत जवळजवळ 300 कोटी रुपयाचा निधी आपण मतदारसंघामध्ये आतापर्यंत उपलब्ध करून दिलेला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट पक्षाच्या विचारधारेला पाठिंबा देत आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विचारांनी प्रेरित होऊन रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडिक आणि जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत रायगड जिल्ह्यातील खालापूर आणि खोपोली भागातील असंख्य कार्यकर्त्यांनी रिपब्लिक पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम खोपोलीमधील संगम हॉल येथे संपन्न झाला असून या मोठ्या प्रमाणात झालेल्या पक्षप्रवेशामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचा रायगड जिल्ह्यातील प्रभाव आणखीन वाढला. यामुळे खोपोलीला रिपब्लिकन चळवळीचे प्रमुख केंद्र म्हणून यावेळी घोषित करण्यात आले. खालापूर असेल, कर्जत असेल, खोपोली असेल या भागातला योग्य पक्ष संपला असं मला वाचायला मिळालं आणि म्हणून मला कामाचा इतका व्याप असताना देखील या भागातला कार्यकर्ता इतक्या ताकदीने टायगर आम्ही जिंदा आहे हे दाखवून देण्याकरता तुम्ही उपस्थित झाला त्याबद्दल मी तुम्हाला आपण अशाच अनुभवामध्ये कार्यरत राहा.
हा रिपब्लिकन पक्ष तुमच्या पाठीशी सातत्याने असेल, तुमच्या सुखदुःखामध्ये असेल, तुमच्या अडीअडचणीमध्ये असेल, तुमच्या होणाऱ्या अन्यायाला वाचवण्यासाठी असेल आणि तुमच्या विकासासाठी अशा वर्ष 100% तुमच्या पाठीशी उभा राहील एवढी मी आपल्यासाठी आपण ग्वाही देतो. आणि या जिल्ह्याचे जे युवक अध्यक्ष आहेत प्रमोद माडिक साहेब यांनी देखील खोपोली नगरपालिकेमध्ये आपल्या कार्याचा ठसा अतिशय चांगल्या पद्धतीने उमटवलेला आहे. माझी विनंती आहे की येणाऱ्या नगरपालिका निवडणुकांमध्ये कमीत 3 ते 4 नगरसेवक तुमच्या नेतृत्वाखाली या नगरपालिकेमध्ये यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.